कारण येता येता पिंपळगाव बसवंतवरून येतो. येताना काही झेंडे दिसले, येताना काही झेंडे दिसले, झेंड्यावरचं कमळ दिसलं. येताना काही रस्त्याना झेंडे दिसले, झेंड्यावरचं कमळ दिसलं. पण झेंड्यावरचं कमळ कोमेजलेलं होतं, कांद्याच्या चिखलात रुतलं होतं. झेंड्यावरचं कमळ कोमेजलेलं होतं, कांद्याच्या चिखलात रुतलेलं होतं. कांद्याबरोबर स्वप्न होती, कांद्याबरोबर भावना होती, कांद्याबरोबर मेहनत होती. पण तुमच्या निर्यात बंदीच्या निर्णयानं आमचं गणित फसलं होतं. तुमच्या चुकीच्या धोरणापायी आमचं नशीब बसलं होतं. याच मेहनतीचा उल्लेख करत 14 साली मत मागितलं होतं. याच मेहनतीचा उल्लेख करत, आठवत असेल तुम्हाला, याच मेहनतीचा उल्लेख करत 14 साली मत मागितलं होतं. पण आज मात्र त्या कांदा उत्पादकाला चकार शब्दानं पुसलं नव्हतं. शेतकऱ्यांना डांबून ठेवून, तुम्ही शेतकऱ्यांना डांबून ठेवून आमचा आवाज दाबणार नाही. कमानीवरचं नाव झाकलं तरी पवार साहेबांचं काळजावरचं नाव पुसणार नाही. आणि म्हणूनच कांदा उपटणाऱ्या हातांचं ठरलंय, यंदा कमळाचं फूल उखडून फेकायचंय. आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला दिमाखानं संसदेत पाठवायचंय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.